सज्जन श्रोते हो, सुप्रभात. निरूपण क्रमांक 67, निशिदिनी. शीर्षक आहे सज्जन लक्षण. सज्जन लक्षण. संस्कृत सुभाषित असा आहे, देशे यम सुजन प्राया लोका साधु प्रचक्षते स विशिष्ट साधु स्यात्तम प्रयत्नेन संश्रयेत. देशे यम सुजन प्राया लोकाः साधुं प्रचक्षते स विशिष्टः स साधु स्यात्तम प्रयत्नेन संश्रयेत. म्हणजे ज्या प्रदेशी सदाचरणी लोक कोणी एका साधू म्हणून गौरविती, ऐशा विशिष्ट ज्ञान वैराग्य संपन्न पुरुष सहवासा प्रयत्नाश्रित जाणाते लोक सुमती. ज्या प्रदेशी सदाचरणी लोक कोणी एका साधू म्हणून गौरविती, ऐशा विशिष्ट ज्ञान वैराग्य संपन्न पुरुष सहवासा प्रयत्नाश्रित जाणाते लोक सुमती. म्हणजे एखाद्या प्रदेशात भागात कोणी एक ज्ञान वैराग्य संपन्न पुरुष राहत असेल तर तेथील सदाचरणी लोक अशा माणसाला साधू म्हणून गौरवितात, ओळखतात. अशा साधूच्या आश्रयाला सहवासाला प्रयत्नपूर्वक उत्सुक असणारे सारे लोक सुमती किंवा उत्तम बुद्धीचे असतात. म्हणून एखाद्या प्रदेशात जे सर्वसाधारण सज्जन म्हणणारे लोक असतात ते त्यांच्यातीलच एखादा कोणी विशिष्ट ज्ञान वैराग्य संपन्न असेल तर त्याचं साधू साधू म्हणून कौतुक करतात. आणि अशा साधू सहवासाला किंवा अशा साधू पुरुष सहवासाला प्रयत्नाश्रित, प्रयत्नपूर्वक आश्रित, अशा साधू सहवासाला प्रयत्नपूर्वक आश्रित किंवा त्याच्या सहवासात जाऊ इच्छिणारे जे लोक असतात त्यांना सुमती म्हणजे उत्तम गतीचे पुरुष असं त्यांनाही म्हटलं जातं. आता यासाठी अर्थातच आपणाला साधूंची लक्षणं पाहणं आवश्यक आहे. तर आपणाला माहित आहे की मेघवृष्टीमध्ये विश्ववाणी या शीर्षका अंतर्गत 54-55 वर क्रमांक 24 ते 35 या क्रमांकाचे जे हे आहेत, ओव्या आहेत, त्याच्यामध्येही साधू लक्षणं सांगितलेली आहेत. आणि हीच साधू लक्षणं आत्मोपनिषद मध्ये नमन पाद या अध्यायामध्ये मान 22-23 वरती 38 ते 44 या ओव्यात सांगितलेली आहेत. आता ही जी साधू लक्षणं आहेत त्याचा आपण प्रथम गद्य परामर्श घेऊया. साधू नेमका चालतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, ऐकतो कसा, साधू साधू म्हणतात, त्याला ओळखण्याची नेमकी खूण कोणती आहे. तर हा जो साधू असतो तो ध्यान चिंतन ब्रह्मसमाधीत मग्न असतो, तेव्हा तो चिंतनात असताना शांत शांत चालतो. म्हणजे जसा एखादा पाण्याने भरलेला कृष्णमेघ जड झाल्यानंतर त्याची गती मंद होते, म्हणजे जलाने आर्द्र जलाने भरलेला कृष्णमेघ जसा मंद मंद चालतो, तसा चिंतनामध्ये ध्यानामध्ये असताना साधू पुरुष हा त्याची चाल मंदावते, कारण आतून तो अंतरंगात तो चिंतन मग्न असतो. तसंच तो जनतेच्या प्रवाहात म्हणजे जनता प्रवाहात जरी दिसला तरी जनतेमध्ये असून सुद्धा तो सर्वसाधारण लोकांपेक्षा अतीत म्हणजे पलीकडे असतो, कारण अर्थातच तो ब्रह्मचिंतनामध्ये दंग असतो, मग्न असतो. तो सर्वांबरोबर दिसला तरी सर्व संगतीत असून सुद्धा प्रत्यक्षात तो असंग म्हणजे सर्वांपासून दूर अलिप्त असाच असतो. तो सर्वांमध्ये राहतो, सर्वांमध्ये आहे असा वाटतो, परंतु पंखामध्ये म्हणजे चिखलामध्ये असून सुद्धा पंकज म्हणजे चिखलामधून जन्माला येणारे कमळ पंख रहित असते. सर्वांमध्ये राहणारा, सर्वांमध्ये असणारा असा साधू वाटला तरी पंखामध्ये म्हणजे चिखलामध्ये असून सुद्धा पंकज म्हणजे कमळ चिखल न लागणारे, चिखलापासून भिन्न असते. तसा सर्वांमध्ये असणारा, सर्वांमध्ये राहणारा साधू सुद्धा सर्वांच्या गुणांनी युक्त, वासना गुणांनी युक्त म्हणजे मलिनतेने युक्त नसतो. जसं चिखलामध्ये कमळ असलं तरी चिखलातील पंख म्हणजे चिखल आणि पंकज पंखातून जन्माला येणारं ते कमळ
म्हणून चिखलामध्ये जन्माला येणारं पंकज स्वतः मात्र पंक रहित, म्हणजे ज्याला चिखल नाही असं असतं. तसा तुम्हा आम्हा सर्वांमध्ये जन्माला येणारा साधू तुमच्या आमच्यासारखा दिसला तरी तुमच्या आमच्यासारखा वासनेचा चिखल त्याच्या अंगाला लागलेला नसतो. मलाचे सन्निधी विमलची आहे, कोळशाचे खाणी हिरा निपजला आहे. सर्व मलाच्या सन्निधीत असून म्हणजेच सर्व संसारी जनांच्या संसारयुक्त वासनायुक्त संसारामध्ये दिसून सुद्धा अशा साधूला संसाराचा चिखल लागत नाही. तो मलाच्या सन्निधी म्हणजे मलिनतेच्या जवळ असून सुद्धा, वासना मलिनतेच्या जवळ असून सुद्धा स्वतः मात्र विमल म्हणजे मलरहित असतो. आणि कोळशाच्या खाणीत एखादा हिरा जन्माला यावा तसा तुम्हा आम्हामध्ये अन्यथा संसारी माणसामध्ये एखादाच साधू माणूस परमात्म तत्वाचं ज्ञान असणारा जन्म घेतो. शिंपल्याच्या गर्भी मोती जन्मला आहे, सर्वांमध्ये तत्वी सर्वातीत आहे. तत्वता साधू तुम्हा आम्हा सर्वांमध्ये असतोच, मात्र तो तत्वता जरी तसा असला तरी तुमच्या आमच्या व्यवहारामध्ये तो तुमच्या आमच्यासारखा नसतो. तत्वता साधू तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि व्यवहारामध्ये साधूचा व्यवहार हा दैवी व्यवहार आहे आणि आपला व्यवहार हा अर्थातच सांसारिकाचा व्यवहार आहे. आणि एखाद्या शिंपल्याच्या गर्भात एखाद्या साध्या शिंपल्यात मोती जन्माला यावा तसाच हा साधू तुमच्या आमच्यासारख्या सर्वसाधारण लोकांमध्ये जन्माला येऊन सुद्धा शिंपल्यातल्या मोत्यासारखा लखलखीत म्हणजे रुपेरी तेजाने आत्मतेजाने मढवलेला किंवा आत्मतेज संपन्न युक्त असतो. साधू जसा दिसतो तसा नसतो. तुम्ही आम्ही सर्व द्वैती लोक आहोत. या द्वैती लोकांमध्ये जरी साधू जन्माला आला तरी त्याची धारणा मात्र द्वैताची असते. द्वैती लोक द्वंद्वयुक्त म्हणजे आपापसात भांडत असतात आणि अद्वैती जो असतो तो द्वैतामध्ये येऊन सुद्धा अद्वैत म्हणजे विना भांडण विना हिंसा दया क्षमा करुणा शांतीने जगणारा असतो. साधूला जात पात कुल धर्म देश नाही. जसं आपल्या प्रत्येकाला कोणतं ना कोणतं कुल आहे, देश आहे, धर्म आहे, जात आहे, तसं साधूला जात पात कुल धर्म देश नसतो. साधू कैवल्याने स्वदेशीच राही. साधू केवळ असतो, मात्र साधू केवळ ब्रह्मरूप असतो आणि त्याचं हे केवळ असणं कैवल्य रूप ब्रह्मरूप असणं यालाच त्याचा स्वदेश म्हणजे आत्मदेश म्हणतात. आणि साधूचा धर्म काय? केवळ असणे, ओनली टू बी. कैवल्य हाच साधूचा धर्म आहे आणि या कैवल्य धर्मातील साधू स्वदेशी म्हणजे केवळ आणि केवळ आपल्या आत्मरंगामध्ये दंग असतो. जरी तो तुमच्या आमच्यासारखा बाहेर दिसला तरी तो 100% अंतर्मुख आत्म्याशीच संवाद साधणारा असतो. आणि साधू हा नेहमीच अबोलण्यासारखे सदा नित्य बोले, जनहिता कारणे निशब्द ब्रह्म बोले. हे जे निशब्द ब्रह्म आहे त्या निशब्द ब्रह्माची उकल करून त्याचं रहस्य साधू नेहमी सांगतो. आणि आपण तर नेहमी संसारी माणसं वासनायुक्त संसाराशिवाय काही बोलत नाही आणि साधू मात्र केवळ ब्रह्माचं बोलतो. म्हणजे सर्वसाधारण आपण जे बोलत नाही नेमकं तेच साधू बोलतो. म्हणून म्हटलेलं आहे अबोलण्यासारखे सदा नित्य बोले. आणि अबोलण्यासारखे हे जे नित्य ब्रह्माचे बोलतो त्याचं कारण हे निशब्द ब्रह्म आहे. त्याचा उलगडा झाला तर त्यामध्ये जनहित सामावलेले असते. जेव्हा साधू बोलत नाही तेव्हा साधू चिंतनामध्ये असतो, ब्रह्मरूपी गुळ चाखत असतो आणि त्या ब्रह्मगुळाची चव पूर्णपणे अंतरंगात उमटली की ती चव सांगण्यासाठी साधू पुन्हा बोलू लागतो. पुन्हा बोलतो, ती चव सांगून झाली की पुन्हा चिंतनात जातो, पुन्हा ब्रह्माचं विशेष तो जाणून घेतो. असं सदा सर्वदा चिंतनात राहून ब्रह्माचं स्वरूप उलगडा झाला की तो लोकांना सांगायचा. परत कोरं झालं, परत निर्मल अंतःकरण झालं की परत ब्रह्माच्या खुणा त्याच्या अंतरंगात, आत्म्याच्या खुणा त्याच्या अंतरंगात उमटतात आणि त्या तो आपल्याला सांगतो. सदोदित आत्म्याशी सुसंवादी पद्धतीने राहून आत्म्याची गुणवैशिष्ट्य, ब्रह्माची गुणवैशिष्ट्य जनहितासाठी सांगणं हाच साधूचा स्वभाव असतो. साधू तसं बघायला गेलं तर तुमच्या आमच्यासारखा व्यवहार असा कुठलाच जाणत नाही. परंतु
व्यवहारातलं जरी साधू काही जाणत नसला तरी सर्व व्यवहारी माणसांना आणि सर्व लोकांना कल्याणकारक जे ब्रह्म असतं त्याचा ब्रह्मगुण मात्र साधूला माहीत असतो आणि तो ब्रह्मगुण सांगण्यासाठीच साधू सदा सर्व काळ आपलं जीवन जगत असतो. तर ह्या अशा अनेक खुणा आहेत. आता गद्य सांगितलं, आता पद्य नीट ऐका. साधू कैसा चाले, साधू कैसा वागे, साधू कैसा बोले, साधू कैसा ऐके, साधू साधू म्हणती कैसा असत आहे, ओळखण्यासारखी खुण कवण आहे, चिंतनी बुडता शांत शांत चाले, मनाचे विरामी बहुवेगे चाले, जनाचे प्रवाही जनातीत आहे, सर्व संग वाटे परी असंगची आहे, सर्वामध्ये राहे सर्वामध्ये आहे, पंकामध्ये परी पंक रहित पंकजची आहे, मलाचे सन्निधी विमलची आहे, कोळशाचे खाणी हिरा निपजला आहे, शिंपल्याचे गर्भी मोती जन्मला आहे, सर्वामध्ये तत्वी सर्वातीत आहे, साधू जैसा दिसे तैसा नसत आहे, द्वैताचे नियोगे अद्वैतची आहे, जातपात कुल धर्मदेश नाही, साधू कैवल्याने स्वदेशीच राही, केवळ असणे धर्मजाचा आहे, साधू कैवल्याने स्वदेशीच राहे, अबोलण्यासारखे सदा नित्य बोले, जनहिता कारणे निशब्द ब्रह्म बोले, जेव्हा ना बोले तेव्हा साधू मुखा आहे, साधू मुखा आहे ब्रह्म गुळ चाखत आहे, साधू नेणत आहे साधू नेणत आहे, तरी एक ब्रह्म साधू जाणत आहे. या साधुत्वाच्या खुणा पारखून घेऊन सज्जन माणसे अशा साधू संगतीत प्रयत्नपूर्वक राहून आपल्यात ही साधुत्वापर्यंत प्रगती करून घेऊ पाहतात. अशा माणसांना सुमती किंवा उत्तम श्रेष्ठ बुद्धीचे लोक म्हणून समजावे. तर ही साधू लक्षणं आत्मोपनिषद मध्ये पान 22-23, 38 ते 44 या ओव्यांमध्ये नमनपाद यामध्ये आलेली आहेत आणि मेघवृष्टीमध्ये पान 54-55 वर विश्व आणि अंतर्गत याच ओव्या 24 पासून 35 क्रमांकापर्यंत आलेल्या आहेत. नव्हे, आत्मोपनिषद मधील संतपाद हे संपूर्ण प्रकरण खर तर साधुत्वावरच आहे. तर हे संतपाद साधू गुणा लक्षात घेऊन जर कोणी या संतत्वाचा आश्रय धरला आणि त्यामध्ये जर कोणी अत्यंत लीन झाला तर साधू संगतीत साधुत्वात लीन झालेला माणूस त्याच्या हृदयातून सुद्धा तशीच वैश्विक करुणा कसवणारी करुणाष्टके किंवा करुणाष्टक रूपी अमृतवाणी त्याच्यातून कसवू शकेल हे निश्चित समजा. आणि आपल्यातूनही ती वैश्विक करुणेची सूत्रे, ती वैश्विक करुणाष्टक म्हणा, 8-10 कडवी म्हणा वैश्विक करुणेच्या जर आपल्यातून प्रस्फुटित झाल्या तरच संत संगती, साधू संगती, साधू लक्षणे याचा आपण आश्रय केला आणि तरच खऱ्या अर्थाने आपण सुमती म्हणजे उत्तम ईश्वरी बुद्धीचे धनी आहोत असं समजण्यास हरकत नाही. पहा, आपण सुद्धा सुमती असू शकतो का नाही शकत. आणि सुमती होण्यासाठी प्रथम मनाचे सुमन झाले पाहिजे. जेव्हा होई मनाचे सुमन तेव्हा होई मतीची सुमती. हे इथे लक्षात घ्यावं आणि त्या मार्गावर जरूर आपण आचरण करावं. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.